येतील त्याला अंगाई गाणं वरगळेल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला हो अंगाई गाणं वरगळेल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे सुरेख बीज इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान हे इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जय गीत. Good morning everyone, respected headmaster, teachers, parents and all my dear friends. My name is Pragati. We are gathered today to celebrate 76th Republic Day of our country. I am honored to give a speech on this occasion. I would like to start by wishing everyone a very happy Republic Day. Republic Day is celebrated on January 26 every year. This day is important in Indian history because effect on January 26, 19. इकडे रे चला इकडे बाहेर महाराष्ट्र शासनाचा प्रत्येक शाळेत परसबाग फुलवावी असा उपक्रम आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्रवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून अतिशय दगडांमध्ये ही परसबाग फुलवलेली आहे. खरं पाहता सर सुरुवातीला तर इथं फक्त गोटे होते, माती थोडीही नव्हती. आमच्या विद्यार्थ्यांनी बाजूच्या साईडची माती उकरून आणून त्या गोट्यांवर टाकून ही परसबाग फुलवलेली आहे. दररोज मुलं याची निगा घेतात, काळजी घेतात. ते बाजूचं कंपाऊंड सुद्धा सर पूर्ण मुलांनी तयार केलेलं आहे. इथं मोठ्या माणसाची कुठंही काही म्हणजे मेहनत नाही आहे. हे पोल रोवणं, काठ्या रोवणं, त्याला पत्रे ठोकणं हे सगळं मुलांनी केलेली मेहनत आहे. 2 वेळा फवारणी सुद्धा मुलांनी केलेली आहे. या बागेमध्ये यापूर्वी पण आम्ही मेथी काढलेली आहे, त्याचबरोबर बरीचशी कोथिंबीर वापरली. आता परत हे मेथी आणि पालक आम्ही परत टाकलेला आहे, कोथिंबीरही परत टाकलेली आहे. त्याचबरोबर हे कोबीचे गड्डे मोठे मोठे दिसत आहेत. फुलगोबी सुद्धा मुलांच्या श्रमातून तिथे तयार झालेली आहे. थोडीशी मिरचीला कीड आली, पण त्यालाही उपाय आपण करूयात. त्या वरून येणाऱ्या सावलीमुळं आणि पडणाऱ्या त्या गुल्यांच्या त्रासामुळं ही झाडं थोडी सुकलीत, पण आम्ही आणखीन तिला चांगली बहरण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. एवढासा कोंब हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. एवढासा कोंब हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. एवढासा कोंब हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला. अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला. हो अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान. हे इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज. इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख बीज.